ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनची सुरुवात करूया। जगाची एकूण लोकसंख्या आता 8 बिलियन म्हणजेच 800 कोटींवर जाऊन पोहोचलेली आहे। हा मानवाच्या इतिहास आणि विकासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। आपल्या लोकसंख्येसोबतच आपल्या जबाबदारीत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलंय। जगातल्या लोकसंख्येनं हा 8 अब्जांचा टप्पा पार केलाय। 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या ही 8.5 अब्जांवर पोहोचणार आहे। 2050 मध्ये हाच आकडा 9.7 अब्जांवर तर 2080 सालात 10.4 अब्जांवर हा आकडा पोहोचणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांकडून आधीच व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतरच्या 20 वर्षात लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही असं देखील सांगितलं जात आहे। 2021 मध्ये भारताची लोकसंख्या ही 1.39 अब्ज तर चीनची लोकसंख्या ही 1.41 अब्ज इतकी होती। मात्र पुढच्या वर्षी लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचंही दिसतंय। जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि रिटेल कंपनी असलेल्या Amazonने देखील आता कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेतलाय। Amazon 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे। Amazonमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी नोकर कपात ठरणार असल्याचंच दिसतंय। मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि त्यानंतर फेसबुकची मालकी असलेल्या मेटा या कंपनीनं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं होतं। या कंपन्यांकडून अचानक झालेल्या नोकर कपातीमुळे सर्वांनाच धक्का बसलेला होता आणि त्यानंतर आता Amazonने देखील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय। या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येईल। जगभरातल्या अनेक कंपन्यांना सध्या आर्थिक नुकसानीचा प्रचंड प्रमाणात सामना करावा लागतोय आणि त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी नोकर कपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतलाय। इंडोनेशियाच्या बालीमध्ये आजपासून 17वी G20 शिखर परिषद होतीये। जगातील 20 प्रभावशाली देशांची बालीमध्ये ही G20 परिषद सुरू होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या परिषदेमध्ये सहभागी झाले। या परिषदेत रशिया युक्रेन युद्धासह इतरही महत्त्वाच्या मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। सर्वात आधी अन्न आणि ऊर्जा सुरक्षा या विषयांवरचं सत्र सुरू होईल। बालीमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी स्वागत केलंय। पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली आहे। दरम्यान G20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांचं हॉटेलमध्ये आगमन होताच स्थानिक भारतीयांनी त्यांचं जोरदार स्वागतही केलं। पुढची महत्त्वाची बातमी। गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल आणि भाजपचंच कमळ फुलेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलाय। न्यूज 18 नेटवर्कचं गुजरात अधिवेशन या कार्यक्रमात न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी अमित शहा यांची विशेष मुलाखत घेतली। त्यात अमित शहा बोलत होते। गुजरातमध्ये भाजपचाच विजय होणार असून भाजपची सत्ता आल्यास भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री होतील असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून गुजरात निवडणुकीमध्ये दिली जाणारी आश्वासनं ही हास्यास्पद असल्याचा टोला देखील अमित शहांनी लगावलाय। देशात समान नागरी कायदा आणला जावा ही भाजपची आधीपासूनची भूमिका असल्याचंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून याला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। देशामध्ये CAA कायदा लागू होणारच असंही अमित शहा यांनी सांगितलं। मैं इतना निश्चित कह सकता हूं, दीपावली के समय से लगभग मेरा गुजरात में आज 16वां दिन है। इतना निश्चित कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी यहाँ पर अपने सभी चुनावी रिकॉर्ड तोड़कर सर्वाधिक सीट और सर्वाधिक मत प्राप्त कर विजयी बनेगी और प्रचंड बहुमत के साथ यहाँ पर हम सरकार बनेंगे। मोदी जी के जाने के बाद आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री बनी। आनंदीबेन का जाने का कोई और कारण न था। हमारी पार्टी का नियम था कि 75 साल तक काम करते हैं। उनके 75 साल समाप्त होने में 2 महीने थे, आनंदीबेन को बदला गया।
उसके बाद में विजय भाई आए, विजय भाई पूरे 5 साल अपने पूरे किए और भूपेंद्र भाई कर रहे हैं। भूपेंद्र भाई के नेतृत्व में ही हम चुनाव लड़ रहे हैं। इसके बाद भूपेंद्र भाई को ही मुख्यमंत्री बनना है। अस्थिरता का सवाल कहां है? कोई सवाल ही नहीं पैदा होता अस्थिरता। ऐसा नहीं है कि हर बार कांग्रेस और भाजपा के बीच में ही मुकाबला। बीच में केशुभाई पटेल ने अपनी पार्टी बनाई, इसके बीच में शंकर सिंह वाघेला ने पार्टी बनाई, उसके पहले चले जाए भाजपा जीतने के पहले तो चिमन भाई पटेल जो राजनीति के बहुत बड़े जानकार व्यक्ति माने जाते हैं और जिनकी जनस्वीकृति भी काफी थी एक जमाने में, उन्होंने भी अपनी पार्टी बनाई। गुजरात ने कभी भी तीसरी पार्टी के कंसेप्ट को एक्सेप्ट नहीं किया है। गुजरातियों का स्वभाव है सबकी सुनते हैं। अब सुनने के कारण किसी के मन में भ्रांति हो जाए तो मैं क्या कह सकता हूं, डिब्बे खुलने दीजिए, परिणाम बहुत स्पष्ट आने वाला है। राहुल गांधी जी ने ये भारत जोड़ो यात्रा शुरू की। क्या आपको लगता है कि इस यात्रा की वजह से राहुल जी का कोई एक ज़्यादा गंभीर चेहरा लोगों के सामने आया है? इस यात्रा को आप कैसे देखते हैं? देखिए, इसका पॉलिटिकल एनालिसिस तो कुछ समय के बाद सातत्यपूर्ण तरीके से कितनी गंभीरता रहती है इसके आधार पर ही होगा। परंतु मैं तो पुरुषार्थ का समर्थक व्यक्ति हूं। कोई भी व्यक्ति पुरुषार्थ करता है अच्छा ही है। ये देश का कानून है, आप पहले समझ कर चलिए जी। कोरोना के कारण जारी होने में मतलब उसको लागू करने में हमें थोड़ी देर हुई है, मगर अब कोरोना की स्थिति ठीक है और सीए का लागू होना सुनिश्चित है। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेवर भाजपानं तोफ डागली आहे। राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये फक्त 800 कार्यकर्ते कायम असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। बावनकुळे यांच्या आरोपांचा काँग्रेसनं जोरदार समाचारही घेतलाय। भारत जोडो यात्रेमध्ये विरोधकही सामील होत आहेत, याकडे देखील काँग्रेसनं लक्ष वेधलंय। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात मार्गक्रमण करते। नांदेडमधून भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला। नांदेडनंतर ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातून वाशिमकडे वाटचाल करते। या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र या गर्दीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय वक्तव्य केलंय ते पाहूया। साधारण यात्रा आली लोक रस्त्यावर उभे राहतात, पण तुम्ही बघा यात्रेमधले मागच्या पहिल्या दिवशीपासून आतापर्यंतचे फोटो बघा, व्हिडिओ बघा। पहिले 400 लोक कोण आहे? परमनंट वाले, परमनंट यात्रेकरता तयार केलेले कार्यकर्ते। 800 कार्यकर्ते 400 कार्यकर्ते परमनंट आहे, त्यांना ते पूर्णवेळ जबाबदारी आहे म्हणून ते हजर आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यात्रेत सहभागी झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनीही यात्रेत सहभाग घेतला, याची आठवण पटोलेंनी करून दिली। काँग्रेसचे विरोधकही यात्रेत सहभागी होत आहेत। यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेची खिल्ली उडवली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यापासून राजकारणाशी कोणताही संबंध नसलेले सुद्धा तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक कन्याकुमारीत उपस्थित झाले। काँग्रेसची वैचारिक विरोध असलेली सुद्धा लोक ही सुद्धा बंधुभाव आणि शांतता कायम राहावा म्हणून राहुलजींच्या पाठीशी या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची संधी शोधत असतात। प्रतिस्पर्धी पक्षाच्या उपक्रमाची खिल्ली उडवून त्यावर टीका केली जाते। विरोधी पक्ष जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी यात्रांचा आधार घेतात, त्यामुळे जनमानसात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होते। अर्थात त्याला कुठलेही पक्ष अपवाद नसतात। सत्ताधारी जेव्हा विरोधात असतात तेव्हा त्यांनीही अशाच प्रकारच्या यात्रा काढलेल्या असतात। एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधकांची बाकं बदलत राहतात, तर यात्रा सुरू राहतात आणि त्यावरील टीकाही थांबत नसतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। एका महिलेनं त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्यावरून चांगलंच राजकारण पेटलंय। जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, महिलेची आव्हाड यांच्या विरोधात तक्रार, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाडांवरून राजकारण तापलं। सोमवारी मुंब्र्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। मुंब्रा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। तसंच रस्त्यावर टायर जाळून त्यांनी निषेध केला। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो बिकॉज दे हॅव रॉंगली फ्रेम्ड हिम। हे बघा, दरवेळेला आमच्यावर दबाव आहे। इट्स युअर जॉब, यू आर हिअर फॉर अस, फॉर द पीपल। तुम्ही दरवेळेला ऑपोजिशनला खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये जर अशा तऱ्हेने अडकवत असाल तर काहीतरी कॉग्निझन्स त्याचा पण घ्यावा लागेल। काय करतील? जेल करतील। रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आपल्याला बाजूला ढकलल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केलाय। धक्का लागतो असे आपण पण चालताना किती लोकांचा आपल्याला धक्का लागतो, आपण जाता येता लागतो, पण हा पकडून धक्का देणं, बाजूला असं करून टाकणं, तर ते वेगळं आहे ना। तर ते माझ्या हिशोबाने अजून जे आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, पकडून धक्का देऊन बाजूला त्या मला लिटरली त्या पुरुषांवर ढकललं गेलं, तर तो दोन्ही वेगळे आहेत। म्हणून माझ्याकरता हे गुन्हाच आहे, म्हणजे माझ्या परवानगी विना आणि जे पण झालं माझ्याबरोबर, तर मला वाटतं हे चुकीचंच आहे। रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्याच्या कळवा परिसरातील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री आपल्या वाहनातून जात असताना ही घटना घडल्याचा तक्रारदार महिलेचा आरोप आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आहेत। हर हर महादेव सिनेमा विरोधी आंदोलनात प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती। ते प्रकरण शांत होण्यापूर्वीच त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आगामी काळात आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्षातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेत। पुण्यापाठोपाठ त्यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरून दूर व्हा, अशा कठोर शब्दात योग्य संदेश देण्यात आला। खरोखर जर मला काम करायचं नसेल तर आपण जागा अडवण्यात पॉईंट नाही, आणि त्यामुळे त्यापेक्षा जर जागा रिक्त केली तर दुसऱ्या कोणाला तरी काम करता येईल। कारण माझ्या पलीकडे पण आणखी खूप कार्यकर्ते आहेत जे काम करू शकतात, अशा प्रकारची साहेबांची भावना होती आणि ती भावना त्यांनी त्या ठिकाणी बोलवून दाखवली। पक्षाचे काही पदाधिकारी विभाग पातळीवर योग्य पद्धतीने काम करत नाहीत, अशा तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचल्या होत्या। विभाग प्रमुखांनी गट अध्यक्षांची नेमणूकच केली नाही हे कळल्यावर राज ठाकरेंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। ती माहिती हातात आल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी करायची ते आम्हाला आणखी सुलभ होईल, आणि म्हणून त्यांनी जातीनिशी उपस्थित राहून त्यांची संपूर्ण माहिती घेतली। शिवाय त्यांना काही सूचना करायच्या होत्या, त्या सूचनाही त्यांनी आपापल्या विभाग अध्यक्षांना दिलेल्या आहेत। काही ठिकाणी त्यांना जर काही बदल करायचे असतील, जी मागणी बरेच दिवसांपासूनची होती, त्या ठिकाणी काही बदल करण्याची सूचना साहेबांनी स्पष्टपणे दिलेल्या आहेत। मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी करणाऱ्या मनसेनं आता मतदारांचा विश्वास मिळवण्याकरता जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र या सगळ्या मोर्चे बांधणीत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची लवकरच गच्छंती होणार असल्याचं स्पष्ट होत आहे।
अनेक पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करत असताना त्यांनी गटप्रमुखांच्या नियुक्तीबाबत नाराजगी सुद्धा बोलून दाखवली। लवकरच ते कोकणात दौरा करणार आहेत आणि 27 नोव्हेंबरला गोरेगावमध्ये मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा सुद्धा होणार आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मनसेने तरी आपल्या तयारीला मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह सुस्मिता बदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। टाकण्याच्या ठरावावरून हा वाद झाला। पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या नुकत्याच बदल्या झाल्या। यात आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा भरती पेपरफुटी आणि टीईटी घोटाळा बाहेर काढणाऱ्या पुणे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांची देखील बदली करण्यात आली। सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला। जवार अर्बन बँकेच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये पालघरमधील जिजाऊ संघटना पुरस्कृत जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय झाला। 17 पैकी 14 जागांवर जनसेवा पॅनलनं विजय मिळवला। चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा विजय झालाय। 30 वर्षांनंतर 13 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। त्यातील राखीव मतदारसंघाचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। परभणी शहरामध्ये धुळीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं जे काम केली त्या थातुरमातुर रस्ते दुरुस्तीमुळे धूळ वाढली आहे। विशेष म्हणजे रस्ते दुरुस्तीच्या या पॅटर्नमुळे परभणीकरांना आराम कमी आणि त्रास जास्त झाला अशी परिस्थिती निर्माण झाली। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या अलीपूर भोजनखेडा रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणं कठीण झालंय। प्रशासनानं रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती डावे पक्ष आणि प्रहार संघटनेनं बिराड मोर्चा काढला। रखडलेली विकास कामं, प्रकल्पांमुळे आदिवासींवर होणारा अन्याय अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। जळगावातील पिंपराळा या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे। उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि उत्तराखंडची सिडकुल उत्पादक व्यापारी संस्थेत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यात। राजभवनमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला। या दोन्ही राज्यातील व्यापार वाढीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबईतील एका तरुणीची प्रियकरानं दिल्लीत निर्घृण अशी हत्या केली आहे। हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्यात आले। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे। नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील 7 प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचं सांगून ब्लॅकमेल केलं आणि याचा निपटारा करण्यासाठी 16 लाख घेतल्याची तक्रार देण्यात आली। 7ही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली आहे। नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या तर नागपूर ग्रामीणमधील बुटीबोरी इथं एकाच्या हत्येची घटना घडली आहे। पोलिसांना तिन्ही घटनेतील आरोपींना अटक करण्यात यश आलंय। बोरिवलीतून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते मुंबईत राहत होते। दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरण्यातील कार्यालयात चोरी झाली। चोरट्यानं भर दिवसा एका कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क चोरली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा स्मशानभूमीमध्ये धनप्राप्तीसाठी अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संग्रामपूर तालुक्यात वरवट बकाल इथल्या पारधी समाजाचा स्मशानभूमीमध्ये हा प्रकार घडला। गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर अघोरी कृत्य करणाऱ्याने स्मशानभूमीतून पळ काढला। नवऱ्याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना बीडच्या परळी तालुक्यातल्या हिवरा गावात उघडकीस आली आहे। शवविच्छेदनात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीमधला संघर्ष थांबणार नसल्याचं स्पष्ट झालंय। महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही या मुद्द्याकडे राज्यपालांचं लक्ष आता वेधण्यात आलेलं आहे। राजकीय वाद आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपर्यंत पोहोचलाय। राजकारणातील महिलांवरील अश्लील टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली। मवियाच्या शिष्टमंडळातील महिला नेत्यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल केला। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते। खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत अब्दुल सत्तार यांना कठोर शब्दात समज दिली होती। तर सत्ताधारी नेत्यांकडूनच महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला। अगर कोई भी पॉलिटिशियन या पार्लियामेंटेरियन और खास तौर से महिलाओं के ऊपर किसी तरह की गंदी बातें करे, अपमानित बातें करे, उनको अपमान करे, अश्लील चीजें कहे, ऐसे लोगों को बाहर निकाल देना चाहिए और एक एग्जाम्पल बनाना चाहिए कि पॉलिटिक्स में ऐसे लोगों के लिए कोई जगह नहीं। मवियाच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ पुढील महिन्यात राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। महिलांचा अपमान होत असल्याची कैफियत राष्ट्रपतींसमोर मांडण्यात येणार आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झाली तरच अशा प्रवृत्तींना जरब बसेल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। जे तुम्ही व्हिडिओ आता मीडियामध्ये दाखवतायत त्याच्यावर कुठेही विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यासारखा अपराध नाहीये। तर महिलांच्या संरक्षणासाठी जे कायदे निर्माण केलेले त्याचा अशा प्रकारे जर गैरवापर सरकारकडनं केला जात असेल, पोलीस यंत्रणेकडनं केला जात असेल, गृह खात्याकडनं केला जात असेल, तो अक्षम्य गुन्हा आहे। आणि आता मी सुद्धा कोर्टात जाणार आहे की हा विनयभंगा। बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।